नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी जे काही घटक असतात, जसे ट्रॅक्टर असेल, कृषी यांत्रिकीकरणमध्ये मनुष्यचलित अवजारे असतील, याच्यासाठी जर तुमची निवड झालेली असेल मित्रांनो, तर कोणती कागदपत्रे याच्यामध्ये लागणार आहेत, त्याच्यानंतर कशाप्रकारे कागदपत्र अपलोड करायचे आहेत, ती संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघितलेली आहोत मित्रांनो। कोणकोणती कागदपत्रे लागतील, कुठे अपलोड करायचं आहे, किती केबी मध्ये करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अपडेट हा मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे की महाडीबीटीच्या फॉर्मर लॉग इन जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती आल्यानंतर अशा प्रकारची जी काही इथे ॲग्री लोन महाराष्ट्र अशा प्रकारची इथे एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा पेज हा तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो। आता तुम्हाला इथे काय करायचं बघा, इथे वैयक्तिक शेतकरी जी काही शेतकरीची फॉर्मर आयडी असते ती फॉर्मर आयडी तुम्हाला टाकायची आहे। इथे फॉर्मर आयडी टाकून घेतल्यानंतर ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे। ओटीपी पाठवावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता तुम्हाला एक ओटीपी येईल आणि ती ओटीपी तुम्हाला काय करायची, सबमिट करून घ्यायची आहे। सबमिट करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा समोर एक पेज हा ओपन होईल। इथे अशा प्रकारचा पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्या काही वैयक्तिक तपशील ज्या काही माहिती असतील ती असेल। त्याच्यानंतर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। पण मित्रांनो, आपण इथे डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत, तर तुम्हाला काय करायचं आहे, चलन अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर लगेच जो काही समोरचा पेज आहे तो ओपन होईल। चलन अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जो काही हा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे डीपीआर अपलोड करा, बिल देयकचा ऑप्शन आहे नंबर 3, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बिल देयक मध्ये जर तुम्हाला पूर्वसंमती मिळाली मित्रांनो, तर तुम्ही याच्यामध्ये जो काही बिल आहे तो तुम्ही इथे अपलोड करू शकता। आता आपल्याला इथे म्हणजे तुषारची इथे आपल्याला पूर्वसंमती मिळालेली आहे, तर त्याच्याबद्दलचे जे काही डॉक्युमेंट असतील आपल्याला तिथे अपलोड करायचे आहेत। कोणकोणते डॉक्युमेंट तुषारसाठी अपलोड करावे लागतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि याच अंतर्गत जर तुमची घटकासाठी निवड झालेली असेल तर त्याच्यासाठी कोणकोणती तुम्हाला डॉक्युमेंट इथे अपलोड करावे लागतील ती सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। तर मित्रांनो, इथे कागदपत्रे अपलोड करा। इथे मला पूर्वसंमती ही मिळालेली आहे, तर इथे कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शन येईल। तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। परंतु आता घटक निवडासाठी तुमचं जो काही ट्रॅक्टर असेल, चाप कटर असेल, त्याच्यानंतर ते नॅपसिक फवारणी पंप असेल, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वैयक्तिक कागदपत्रे याच्यावरती क्लिक करायचं आहे। वैयक्तिक कागदपत्रेवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या कोणकोणत्या घटकासाठी निवड ही झालेली आहे तुम्हाला इथे दिसतील। कृषी यांत्रिकीकरण असेल, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल, मनुष्यचलित अवजारे असतील, तर याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। आता इथे बघा, कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचं तुमच्या समोर हा ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शन वरती डबल एकदा क्लिक करायचं आहे। कधी कधी नेटवर्कचा हा प्रॉब्लेम असू शकतो। तर आता इथे बघा मित्रांनो, हे समोर तुमच्या समोर ओपन झालेलं आहे। ते कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तर सर्वात प्रथम लागेल बँक खाते पासबुक लागेल, जो काही तुमचं बँकेचं पासबुक असेल आधार लिंकची तो लागणार आहे। त्याच्यानंतर निवड अवजार यंत्राचे दरपत्रक, याला कोटेशन पण म्हटलं जातं मित्रांनो। आणि त्याच्यानंतर वनपटाधारक लाभार्थीकडील प्रमाणपत्र, हे काही तुम्हाला द्यायची गरज नाहीये, कारण की वनपटाधारक जे काही वन विभागामार्फत जमीन मिळाले असतील त्यांना हा पत्रक लागतो, याची काही तुम्हाला गरज नाहीये। तुम्हाला जो काही कोटेशन आहे तो कोटेशन लागणार आहे। त्याचबरोबर टेस्ट रिपोर्ट, जर तुमची ट्रॅक्टरसाठी निवड झालेली असेल त्याच्यासाठी टेस्ट रिपोर्ट सुद्धा लागणार आहे। या निवड अवजारे यंत्राचे दरपत्रक म्हणजे कोटेशन मध्ये तुम्हाला तुमचं जो काही हमीपत्र असेल, हमीपत्र आणि त्याच्यानंतर जो काही कोटेशन असेल, तो दोन्ही तुम्हाला कंबाईन करून एक फॉर्मॅट करून एक 500 केबीच्या आतमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। आणि त्याच्यानंतर बँक खाते पासबुक, अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट असतील मित्रांनो ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला एक महिन्याभरामध्ये पूर्वसंमती मिळेल।
पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतर पुढची कशी प्रोसेस असते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण एकदम सविस्तरपणे तुम्हाला ही माहिती सांगत आहोत की महाडीबीटी अंतर्गत ज्या काही शेतकरी योजना असतील, या योजनांमध्ये जर तुमची निवड झालेली असेल तर याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागते, कशा प्रकारे कागदपत्रे अपलोड करावी लागते, कोणतं ऑप्शन आहे, त्याबद्दलची संपूर्णपणे व्यवस्थितपणे आपण तुम्हाला माहिती आपण ही शेअर केलेली आहोत. मित्रांनो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, आपल्या शेतकरी बांधवांना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती किंवा एक महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेविषयी मिळेल की कशा प्रकारे कागदपत्रे अपलोड केली जातात, कोणकोणती कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे. एकदम सविस्तरपणे आणि चांगल्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहोत. मित्रांनो, तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सध्याला द्यायचा प्रयत्न करेल. तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही निश्चितपणे कमेंट करा, परत तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.